नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मेथीपासून अशी एक मस्त भाजी बनवतोय। ज्यांना मेथी आवडत नाही किंवा 30 मेथीची भाजी खाऊन कंटाळे असतील तर ते नक्की ही भाजी तुमच्याकडे आवडीनं आणि मागून खातील अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्या फुल बेल बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील। तर इथं बघा, आता मी एक जुडी इतकी मेथी घेतली, ती चांगली निवडून घेतली। आता मेथी निवडताना आपण पानाचा भाग घेतो, पण जर देठ कोवळी असतील तर देठाचा भाग पण आपण थोडा घ्यायचा, जेणेकरून भाजीला चव पण खूप छान लागते। आणि देठ जर फार निबार असतील तर तुम्ही देठ जास्त घेऊ नका, फक्त पानं देखील घेऊ शकता। आता ही मेथी बघा मी स्वच्छ अशी चांगली निवडून घेतली। आता ही पाण्याकडून आपण 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायची, जेणेकरून काय होतं, पाण्यानं धुतली ना मेथी निवडल्यानंतर जर काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते। आणि मेथी चिरायच्या आधी नेहमी धुवून घ्यायची। आता ही मेथी बघा मी छान अशी धुवून घेतली, एका चाळणीमध्ये ठेवली, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी निघून जाईल। आता हे असंच आपण एका साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण पुढची कृती जे आपल्याला भाजीसाठी जे लागणार आहे तर ते आपण करायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं बघा मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले। आता बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि बटाट्यावरची जी काही साल आहे तर ती मी साल काढीनं काढून घेतली। आणि त्यानंतर एका छोट्या बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे बटाटे ठेवले, जेणेकरून बटाटे लाल पडणार नाहीत। आणि त्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीने मी बटाटे चौकोनी आकारामध्ये हे बटाटे कट करून घेते। बटाटे चिरताना ते एकसारखे चिरायचे आणि त्याबरोबर फार मोठे नाही आणि फार अगदी बारीकही नाही, तर मीडियम तुकडे होतील असे मी बटाटे हे जे चिरून घेते, जेणेकरून जेव्हा आपण ही भाजीमध्ये बटाटे घालू तेव्हा ते अगदी एकसारखेच पटकन शिजतील। आणि त्याबरोबरच एकसारखे तुकडे केले असल्यामुळे काय होतात, ते एकसारखे शिजल्यामुळे एखादा तुकडा जर मोठा असेल तर तो शिजत नाही, तर तसं होऊ नये म्हणून मी एकसारखे तुकडे करून घेतले। आणि लाल पडू नये म्हणून हे संपूर्ण बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले। आता संपूर्ण बटाटे बघा अशा पद्धतीने मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत। बटाटे चिरून झालेले आहेत आणि मेथी पण आपण धुवून ठेवली होती। आता जी मेथी धुवून ठेवली होती ती बारीक चिरून घेऊयात। मेथी चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मेथी अगदी बारीक चिरायची, म्हणजे काय होतं, जेव्हा भाजीमध्ये आपण ही मेथी वापरतो ना तेव्हा ती भाजी खूप छान चवीदार लागते आणि ती खाताही नीट येते। अगदी मोठी मोठी जर आपण पानं ठेवली तर ती खाताना नीट खाता येत नाही आणि मग मुलं वगैरे नको म्हणतात, तर तसं होऊ नये म्हणून बारीक अशी अगदी छान मेथी चिरून घ्यायची। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात तुमच्यामध्ये बघायला मिळतील। तर आता इथं बघा मी मेथी अशी अगदी छान बारीक अशी चिरून घेतली, संपूर्ण मेथी चिरून घेतली आणि निथळत ठेवल्यामुळे काय झालं होतं, ह्यातलं पाणी पण बघा बऱ्यापैकी कमी झालं होतं। तर आपण लगेचच भाजी करायला सुरुवात करूयात। त्यासाठी गॅसवरती एक मी स्टीलचा मोठा पॅन ठेवला, ह्यामध्ये मी 1.5 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं। आता आपली भाजी किती आहे ह्याच्यावरती तुम्ही तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातले, जिरे चांगले फुलून द्यायचे। त्यामध्ये आता आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या मी थोड्याशा ओबट ठेचून घेतल्या। लसूण पाकळ्या तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता किंवा लसणाची पेस्ट पण घालू शकता, पण माझी आजी नेहमी म्हणते की लसूण असा दुखवून घातला ना की त्याचा टेस्ट किंवा त्याचा जो काही सुगंध आहे तो खूप छान लागतो आणि तो भाजीबरोबर खातानाही खूप मस्त लागतो। त्यामुळे मी थोडासा दुखवून घेतला। त्यानंतर तेलावरती थोडासा तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा। आता बघा लसूण हलका तांबूस झालेला आहे, ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हिंगपूड घालूयात आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय। कांद्याचं प्रमाण अगदी कमी आहे। आता हा कांदा पण आपल्याला जास्त परतवून घ्यायचा नाही, अगदी 2 मिनिटं हा हलका परतवून घेऊयात। कांदा पण बघा आता छान असा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे। तर ह्यामध्ये मी एक हिरवी मिरची उभ्या आकारामध्ये चिरून घेतली। लहान मुलं जर ही भाजी खाणार असतील आणि त्यांना जास्त तिखट चालत नसेल, तुम्ही ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता, फक्त मी ह्यासाठी घातली। याचा एक थोडासा छान असा एक तिखटपणा ना तो भाजीला खूप छान लागतो। त्यानंतर आपण जे बटाटे चिरून घेतले होते ते पाण्यातनं काढून घेतले आणि ते बटाटे घातले। आता कांदा आपण जास्त परतला नाहीये किंवा भाजला नाही यासाठी, कारण बटाटा पण कच्चा आहे। बटाटा जसा परतत जाईल तसा कांदा पण चांगला परतला जातो। तुम्ही जर कांदा पूर्ण छान गुलाबी करून घेतलात आणि मग बटाटा घातलात तर काय होतं, बटाटा चांगला शिजेपर्यंत कांदा पूर्ण करपून जातो। पण तसं होऊ नये म्हणून मी फक्त कांदा 2 मिनिटं परतला आणि त्यामध्ये मी बटाटे घातले। आता हे बटाटे कच्चे आहेत त्यामुळे हे चांगले किंवा 50% मऊ झाले पाहिजेत, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। आता गॅस अगदी बारीक केला आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे असंच ठेवून द्यायचं। आधेमध्ये पण चेक करायचं, जरा थोडंसं हलकं असं बटाटे खाली चिकटले असतील छान असं मिक्स करून घ्यायचे।
आता 4 ते 5 मिनिटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं. बटाट्यांना एक हलकासा सोनेरी रंग पण आलेला आहे आणि बटाटे बघा साधारणपणे 50% असे शिजलेले पण आहेत. अगदी त्याचा आकार गिर्र नाही झाला, त्याचा आकार आहे असा राहिलाय, मात्र बटाटे छान असे मऊ पडलेत. असे छान बटाटे मऊ पडायला पाहिजेत, म्हणजे काय होतं बटाट्याची जी भाजी आहे किंवा ह्याची जी टेक्स्चर आहे ना ते आहे असं राहतं. आता हे पुन्हा चांगलं परतवून घेतलं आणि ह्यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा इतका आलं लसणाची पेस्ट घालते आणि थोडे मसाले पण ऍड करणार आहे. तर मसाल्यामध्ये सुरुवातीला बघा मी पाव चमचा हळद पूड, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, तिखटाप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, आणि 1 चमचा मी धने पावडर वापरले. आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊयात. मसाले जर तुम्हाला खाली चिकट असं वाटलं तर तुम्ही थोडंसं हलकं पाण्याचा हबकारा मारून घेऊ शकता, कारण जर मसाले खाली चिकटले आणि ते जळाले तर त्याचे जर करपट वास आपल्या भाजीला लागतो, तो येऊ नये म्हणून मी थोडंसं पाणी वापरलं आणि हे पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरते. आपण सुरुवातीला फक्त लसूण वापरला होता, आता मी फक्त लसणाची 1 कुडी आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतलं आणि ते वापरलं. आता पुन्हा सगळं हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात. पाणी वापरल्यामुळे मसाले पण बघा छान असे अगदी कोट झालेत बटाट्यासोबत. हे पुन्हा 2 मिनिटं परतवून घ्यायचं, जेणेकरून आल्याचा जो काही कच्चापणा आहे तो पण निघून जाईल. आता गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण जी मेथी बारीक चिरून घेतली होती ती संपूर्ण मेथीत आपण ह्या बटाट्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची. मेथी जी आहे ती शिजायला अगदी कमी वेळ लागतो. बटाटा तुम्ही 50% शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर मग मेथी घालायची, म्हणजे काय होतं राहिलेला 50% बटाटा आणि मेथी अगदी छानपैकी शिजते. बटाटा फार गिर्रही होत नाही आणि अगदी परफेक्ट शिजतो. तर आज आपण आलू मेथीची भाजी बनवतोय. धाब्यावरती किंवा छोट्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये देखील मिळते आणि मी जेव्हा ही भाजी ट्राय केली होती तेव्हा मला कळालं होतं की बटाटा हा कोणत्याही भाजीसोबत मिक्स तर होऊच शकतो, मात्र त्याची चव पण अगदी छान लागते. त्यामुळे ही आलू मेथीची भाजी नक्की करून बघा. थोड्या वेगळ्या पद्धतीने थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केल्यामुळे याची चव खूप छान लागते. आता बघा भाजी मिक्स केल्यानंतर सुरुवातीला जास्त वाटणारी भाजी आता कमी वाटते. आता मी भाजीवरती अजिबात झाकण ठेवत नाहीये किंवा मी मीठही घातलेलं नाहीये अजून. भाजीतलं जे काही मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये ही मेथीची भाजी आरामात शिजते. पण तुमची भाजी थोडीशी कोरडी झाली असेल, थोडासा पाण्याचा हबकारा मारून घ्यायचा, जेणेकरून भाजी अगदी छान शिजते. भाजी झाकून ठेवलीत तर भाजीचा जो कडूपणा आहे तो पण आपल्या भाजीला येतो आणि त्याबरोबरच भाजी काहीही पडते. तसं होऊ नये म्हणून झाकण न ठेवता अगदी गॅस बारीक ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. आता बघा अगदी छानपैकी ही मेथी परतत गेली, मेथीचा रंगही छान चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने मेथी छान शिजली गेली. साधारणपणे 3 ते 4 मिनिटांमध्ये मेथी शिजते. आता आपल्याला अंदाजही आलाय की भाजी केवढी आहे. थोडा अंदाज घेऊन आपण चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पाव चमचा मी आमचूर पावडर आणि पाव चमचा पर्यंत तूप किंवा बटर ह्यातलं काही तुम्ही वापरू शकता. हे ऑप्शनल आहे, फक्त सगळ्यात शेवटी घातल्यामुळं मसाल्यासोबत ते तूप किंवा बटर छान असं कोट झालं ना, फ्लेवर खूप छान लागतो. आणि पाव चमचा मी गरम मसाला घातला सगळ्यात शेवटी. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. ही गरमागरम अशी मस्तपैकी रेस्टॉरंट किंवा धाब्यावरती केली जाणारी ही आलू मेथीची भाजी अगदी परफेक्ट तयार आहे. खूप म्हणजे खूप मस्त लागते ही भाजी. चपाती असू दे, भाकरी असू दे किंवा जिरा राईस कशासोबतही अगदी मस्त लागते. बऱ्याच वेळा घरी पाहुणे नसतील आणि आता सध्या मेथीचा सीझन सुरू आहे, त्यावेळी तुम्ही नक्की अशी ही आलू मेथीची रेसिपी करून बघू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपीतली भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत रहा. धन्यवाद. बाय बाय.